ते रामदास कदम आहेत, त्यांच्याशी बातचीत करून जाणूया। ते माजी मंत्री देखील राहिलेले आहेत। रामदास भाई, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। उद्धव ठाकरेंच्या या वर्धापन दिना दिवशी त्यांनी एक लोकांना विचारलं, कार्यकर्त्यांना विचारलं की तुम्ही मला सांगा की मोदींसोबत जायला पाहिजे का, तर खालून आवाज आला की नाही म्हणून। तुम्ही या भाषणात म्हणालात की मी गावागावात जाणार आणि त्यांचे कपडे। आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र मी सांगेन, उद्धव ठाकरे जो दिसतात भोळे तसा भोळा चेहरा त्यांचा आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊ नका। उद्धव ठाकरे हा काही लोकांना आधीच सांगतो की मी असं विचारणार त्याच्यावर तुम्ही उत्तर असं द्यायचं। मनोज जोशींना व्यासपीठावर शिवाजी पार्कला खाली उतरायला लावण्यासाठी काम, मनोज जोशींना अपमानित करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी असंच केलं। काही लोक जवळपासच्या मतदारसंघातली समोर उभी केली, त्यांना घोषणा द्यायला लावल्या। हेच काम उद्धव ठाकरेचं आहे। उद्धव ठाकरे हा माणूस महाराष्ट्राच्या हिताचा नाही आहे, हा शिवसेना प्रमुखांचा नाही आहे। हा आतला एक आणि भाव एक, खायचा एक आणि दाखवायचा एक, असे दात त्या माणसाचे आहेत। आणि म्हणून मी आज संबंध या ठिकाणी माझ्या शिवसैनिकांनी सांगितलं, बाबांनो मी स्वतःचा येईन, तालुक्यात जाऊ, गावागावात जाऊ, भागात जाऊ आणि उद्धव ठाकरे हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची पायमल्ली कशी करतोय, शिवसेना प्रमुखांच्या विचारांना मोठमाती कशी देतोय, मतांसाठी लाचारी कसा करतोय, हा त्याच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवतोय, त्याच्या सभेमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट केले असे आरोपी कसे येत आहेत आणि म्हणून पाकिस्तान धार्जिने विचार कसे त्यांच्यासोबत ठेवलेत, हे संबंध महाराष्ट्राला पटवून देऊ, जेणेकरून महाराष्ट्राला कळलं पाहिजे की यापुढं शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याचा किंवा शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार हा आता उद्धव ठाकरेंना नाही। या महायुतीत खुश दिसत नाही। तुम्ही तर जाहीरपणे सांगितलं की शिंदे साहेब आपल्या अजून 4-5 सीट जास्त आल्या असत्या आणि अजितदादांनी थोडी लेट एंट्री घेतली असती तरी चाललं असं। म्हणजे गोष्टी मी मला शिवसैनिकांच्या मनातल्या बोललो, मी मान्य आहे, मला लोकांनी टाळ्या पण वाजवल्या। हो, ते त्यांच्या मनात काय होतं ते मी बोललो। त्याचं कारण असं आहे की जशा भाजपाचे उमेदवार 2 महिने आधीच जाहीर झाले आणि ते कामाला लागले आणि पडले, पण ते जर 2 महिन्या आधी शिवसेनेचे उमेदवार जर जाहीर झाले असते तर मी तुम्हाला सांगतो 15 पैकी 13-14 जागा आल्या असत्या, कदाचित 15 देखील आल्या असत्या। आज नुकसान नरेंद्र मोदीजींचं झालं आहे, त्याच्यामुळं हे आपसातलं राजकारण होता कामा नये अशी हात जोडून विनंती केली मी विनंती केली, माझ्या हात जोडले होते मी, तेव्हा लक्षात घ्या। आणि हे शिवसैनिकांच्या मनातलं मी बोललो नंबर 1। आणि दुसरा आपण जो प्रश्न विचारला मला वाटतं अजितदादाच्या बाबतीमध्ये थोडेसे लेट अजितदादा आले असते तर ती 9 मंत्रिपदं आमच्या शिवसेनेच्या लोकांनी मिळाली असती आणि शिवसेना आणखी मजबूत झाली असती। थोडासा उशीर त्यांनी करायला हवा होता असं मला वाटलं, ते मी बोललो। पण RSSने तर जाहीरमध्ये अजिबात नाही, बिलकुल नाही। दादा असले पाहिजेत, थांबले पाहिजेत, युती आणखी भक्कम झाली पाहिजे, त्याबद्दल कुठेही माझ्या मनात दुमत अजिबात बिलकुल नाही। जे शिवसैनिकांच्या मनात खतखत होती ती मी बाहेर काढली। या मंचावर रामदास कदमांची जी स्टाईल आहे, थेट धडक बेधडक, ती पाहायला मिळाली। तुम्ही विधानसभेसाठी 100 जागांची देखील मागणी केली, मिळाली पाहिजे 100 जागा। आता आपण हा वेट पाहिला आज भाजपचा आणि शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा, तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे आम्हाला 100 जागा मिळाल्या तर आम्ही 70-80-90 आणू शकतो आणि पुन्हा महाराष्ट्राच्या विधानभवनावरती भगवा झेंडा आम्ही फडकवू शकतो। हे आपण सगळं पाहिलं आणि होईल, निश्चितपणे होईल। त्यात चुकीचं काही नाही ना, चुकीचं काही ना, मग पाडापाडीचे धंदे पण होणार नाहीत। मग मला मुख्यमंत्री व्हायचा म्हणून ह्याला पाडा, हे धंदे देखील थांबतील आणि म्हणून मी ते बोललो। रोकटोक भूमिका तुम्ही जी घेता, तुम्हाला वाटतं की तुमच्या ह्या भूमिकेमुळे काही अडचण निर्माण होऊ शकते? मला काय मंत्री व्हायचं नाही, मला तर आमदार व्हायचं नाही आणि पक्षाचं हित मी पाहिलं, शिवसैनिकांचं हित मी पाहिलं, तर चूक काय मी केली? काही चूक नाही। जेव्हा वास्तव आहे ते समोर ठेवलं आणि त्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मला मिळाला, सैनिकांनी मला दिला, म्हणजे त्यांच्या मनामध्ये मी बोललो, चूक काही नाही। आणि म्हणूनच तर तुम्ही मला आता विचारताय ते बोललो नसतं तर तुम्ही मला विचारलं नसतं। धन्यवाद, जय हिंद। दुसरा एक शेवटचा प्रश्न, संजय राऊत असं म्हणतात की आता मोदी ब्रँड नाही राहिले तर ब्रँडी राहिले। आता मोदींना बोलण्यापेक्षा मोदी हे धार्मिक आहेत, आपण सगळं जगानं पाहिलं। त्यांनी राम मंदिर उभारलं, सबंध जगानं पाहिलं। आपण फक्त आता संजय राऊतांना विचारा, तुम्ही कुठली ब्रँड घेता, कुठली ब्रँडी घेता आणि बोलता, ते त्यांना विचारा तुम्ही। जय महाराष्ट्र। थँक्यू भाई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। त्यामुळे रामदास भाईंनी दिलेले सल्ले आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानतायत का हे देखील पाहावं लागेल आणि संजय राऊतांनी देखील त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।